आपल्या महाराष्ट्रीयन स्ट्रीट फूड म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा आठवतं ते वडापाव, ब्रेड पॅटीस, पावभाजी. तर आज आपण हे ब्रेड पॅटीस घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत. अगदी मोजक्या 2-3 साहित्यामध्ये हे बनवलेले आहेत. तर चला आपण या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत बटाटे. हे अर्धा किलो बटाटे मी घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ धुवून चिरून आपल्याला आता उकडून घ्यायचेत. तुम्ही अख्खे बटाटे उकडून घेतले तरी चालतील. मी चिरून हे 2 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. जास्त गाळ बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा नाहीये. त्याच्यामध्ये पाणी जाऊन आपला बटाटा खूप चिकट होईल. असे जरा कडकच मी बटाटे उकडून घेतलेत आणि आता आपण याला स्मॅश करणार आहोत. तुम्ही याला खिसणीने खिसून घेतले तरी चालते. तुम्हाला जर प्लेन सारण हवं असेल तर खिसून घ्या. मला थोडासा बटाटा मोठा ठेवायचा होता त्यामुळे मी हे स्मॅश करून घेतलेलं आहे. अगदी बाहेर आपण गाड्यावर जसं खातो तशी टेस्ट यायला येते. आता आपल्याला हे बटाटा फोडणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे सारण बनवायचे पॅटीसचं. त्यासाठी आपल्याला हिरवी मिरची, थोडंसं लसूण आणि आलं याची पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही मिक्सरमध्ये करून घेतले तरी चालेल. मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला चांगलं तळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण हळद आणि धना पावडर ॲड करणार आहोत, जेणेकरून हे बटाट्याचं सारण आपलं टेस्टी व्हायला पाहिजे. खरं आपलं पॅटीसचं महत्त्वाचं सारण म्हणजे हे बटाट्याचं सारण आहे. याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार कढीपत्ता, कोथिंबीर ॲड करू शकता. थोडासा हिंग मी ॲड केलेला आहे. अतिशय टेस्टी असं हे सारण आपण तयार करणार आहोत. तुम्हाला तिखट तुमच्या चवीप्रमाणे मिरच्या कमी जास्त करा. हे चांगलं आपण तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर बटाटा मिक्स करून घ्यायचे आणि बटाटे यामध्ये चांगलं परतून घ्यायचं. आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे बटाटा चांगलं मी हलवून घेतलेलं आहे. हे आपलं सारण पॅटीसचं सारण तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असं आपलं हे सारण तयार झालेलं आहे. आता आपल्याला पॅटीसचं वरचं आवरण तयार करण्यासाठी लागणार आहे ते म्हणजे बेसन पीठ. हे बटाटा 2-3 वेळा मी झाकून चांगली वाफ आणलेली आहे. आता आपण तयार करायला घेऊ ते बेसन पीठ. आपल्या पॅटीससाठी जे आवरण आपल्याला लागणार आहे वरचं ते, त्यासाठी मी बेसन पीठ घेतलं. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, ओवा, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हे बॅटर आपल्याला पातळ असं करून घ्यायचं आहे. भज्याच्या पिठापेक्षा थोडंसं पातळ हे बॅटर आपल्याला करायचं, जेणेकरून हे ब्रेड याच्यामध्ये डीप झालेले पाहिजेत. आता आपण हे पॅटीस तयार करायचे. यासाठी लागणार आहे ते म्हणजे ब्रेड तुम्ही कोणताही व्हाईट ब्रेड किंवा व्हाईट ब्रेडही वापरू शकता. मी हा व्हाईट ब्रेडच वापरलेला आहे. अगदी बाहेर मिळतात अशा आकारामध्ये हे पॅटीस मी तयार करणार आहे. त्यामुळे ब्रेड मी मधून असे कट करून घेऊन त्याला त्रिकोणी आकार दिलेला आहे आणि बटाट्याचं सारण त्याच्यावरती भरून चारही बाजूने बटाटे आपण चांगले ह्याच्यात पॅक करून घ्यायचे आणि आपल्याला हे या बेसन पिठामध्ये डीप करून घ्यायचं चांगलं, जेणेकरून सगळ्या साईडने बेसन पीठ आपल्याला लागलं. इथपर्यंत आपण बेसन असं पातळ ठेवायचं, जास्त घट्ट ठेवायचं नाही. जर जास्त घट्ट ठेवलं तुम्ही तर पॅटीस मग ते जाड होऊन आपल्याला जास्त बेसन पिठाचंच आवरण टेस्ट लागेल. मग जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. जास्त पातळ केलं तर ते ब्रेडला लागणार नाही. तेल पूर्ण गरम झाल्यानंतर आपल्याला हे पॅटीस तेलामध्ये टाकायचे आणि असं तळून घ्यायचे. बघू शकता किती छान आपलं पॅटीस तयार झालेलं आहे. एक बेसन पिठाचं कोट त्याला छान आलेला आहे. मी ब्रेडचे साईड काट काढले नव्हते. तुम्हाला जर असे ब्रेडचे साईडचे काट काढून जर पॅटीस बनवायचं असेल तर तसंही तुम्ही बनवू शकता. परंतु मी दोन्ही प्रकारे तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत. असं बघू शकता. अशा प्रकारे दोन्ही पॅटीस मी तयार करून घेतलेले आहेत.
तेल आपल्याला यासाठी चांगलं तापलेलंच हवंय, गार तेलामध्ये पॅटीस टाकायचं नाहीये, नाहीतर मग आपलं पॅटीस मध्ये तेल जास्त राहण्याची शक्यता असते. ब्रेड पूर्ण तेल पिऊन घेतं. मीडियम गॅसवरती हे पॅटीस आपण तळून घ्यायचे. अतिशय छान असे आपले पॅटीस बघू शकता तयार झालेले आहेत, कुठे फुटलेले नाहीयेत किंवा तेल पिलेले नाहीयेत. छान असे पॅटीस आपले तयार झाले. अगदी बाहेर ठेल्यावर मिळतात, गाड्यावरती मिळतात असे पॅटीस तयार आहेत. आता आपण जसे बाहेर सर्व करतात तसेच करूयाचे आपण 3 भाग बनवू आणि याच्यावरती सर्व करणार आहे ती चिंचेची चटणी घेऊन. अतिशय छान असे पॅटीस चिंचेच्या चटणी बरोबर लागतात. आतूनही बघू शकता किती छान सॉफ्ट, वरून एकदम कुरकुरीत असं वरचं आवरण आणि आतून सॉफ्ट असे आपले पॅटीस तयार आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला आपल्या लाईक करा, शेअर करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अशाच कमी साहित्यात आणि अगदी झटपट बनणाऱ्या रेसिपी मी तुम्हाला दाखवत असते. चिंचेच्या चटणी बरोबर तुम्ही हे पॅटीस सर्व करू शकता, किंवा तुम्हाला टोमॅटो केचप बरोबर आवडत असेल तर त्याच्यावर शेवही घेऊ शकता. छान असं आपलं पॅटीस तयार आहे. अगदी बाहेर मिळतात असं पॅटीस बघू शकता तुम्ही. रेसिपी नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.